नुकत्याच पार पडलेल्या पार्लमेंटच्या सेशनमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी प्री कॉलोनियल ब्रिटिश क्रिमिनल लॉज रिप्लेस करणारे 3 नवीन कायदे आणण्यासाठी पार्लमेंटमध्ये बिल्स मांडली। दोन्ही हाऊसेसमधून असेंट मिळाल्यानंतर 25 डिसेंबर रोजी त्याच्यावरती कायद्यात रूपांतर करण्यासाठी मोहर लावली प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांनी। गृहमंत्री अमित शहा यांचं म्हणणं असं होतं की 1860 पासून 2023 पर्यंत आपण ब्रिटिशांचे कायदे पाळत आलेलो आहोत। आता भारतीय कायदे आणण्याची गरज आहे, त्यासाठी हे बिल मांडण्यात आलेलं आहे। या तिन्ही बिल्सचे रूपांतर कायद्यात झाल्यानंतर भारतीय पद्धतीने आपली न्यायव्यवस्था चालण्यासाठी हे कायदे आणण्यात आलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। IPC, CRPC आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट हे अस्तित्वात आल्यानंतर त्याच्यामध्ये गरजेनुसार वेळोवेळी बदल करण्यात आलेले आहेत, पण पूर्णपणे स्वरूप कधीही बदललं गेलं नव्हतं। आता हे नवीन कायदे आल्यानंतर त्याचे रूपांतर पूर्णपणे बदलण्यात आलेले आहे। त्यातल्या बऱ्याच प्रोव्हिजन्स कमी करण्यात आल्या, बऱ्याच प्रोव्हिजन्स वाढवण्यात आल्या। महिला आणि बालकांविषयीचे गुन्हे आहेत त्याच्या शिक्षांमध्ये वाढ करण्यात आली किंवा ते कायदे अजून कडक करण्यात आलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये बरेच बदल करण्यात आलेले आहेत। त्यातलाच एक बदल म्हणजे हिट अँड रन केस। नवीन कायद्यानुसार हिट अँड रन केसेससाठी म्हणजेच अपघात करून वाहन चालक समजा घटनास्थळावरून पळून गेला तर त्याच्यासाठी 5 ते 7 लाखाचा दंड आणि 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा असल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले। जुन्या कायद्यानुसार हिट अँड रन केसेससाठी 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि फाईन एवढ्याच शिक्षेची तरतूद होती। पण ज्या दिवशी या कायद्याची घोषणा करण्यात आली त्या दिवसापासून देशात अनेक राज्यांमध्ये ड्रायव्हर असोसिएशन्सकडून प्रोटेस्ट करण्यात आले। ड्रायव्हर्सच्या म्हणण्यानुसार ह्या कायद्याची बांधणी करताना मानवी अधिकारांचा विचार करण्यात आलेला नाही आणि हा कायदा ड्रायव्हर्सच्या पूर्णपणे अगेन्स्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याचकरता त्यांनी देशभरामध्ये आंदोलनं सुरू केली। काही ठिकाणी हायवेजवरती टायर्स जाळून रोड्स ब्लॉक करण्यात आले, काही ठिकाणी तिथे ट्रक्स उभे करून रोड्स ब्लॉक करण्यात आले। हा झाला एक मुद्दा। आणि दुसरा म्हणजे अपोजिशन लीडर आणि सिनियर ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी काही दिवसांपूर्वी या कायद्यांच्या विरोधात एक ट्विट केलं होतं। हे कायदे म्हणजे देशाला पूर्णपणे पोलीस स्टेट करणारे कायदे आहेत अशा संबोधनाचं ते ट्विट होतं। काल दिनांक 1 जानेवारी रोजी ॲडव्होकेट विशाल तिवारी यांनी सुप्रीम कोर्टामध्ये या न्यू क्रिमिनल लॉजवरती स्टे आणण्यासाठी एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल केलेली आहे। ॲडव्होकेट विशाल तिवारी यांचं म्हणणं असं आहे की हे बिल्स जेव्हा पार्लमेंटमध्ये मांडण्यात आले तेव्हा मोस्ट ऑफ द MPs वेअर अंडर सस्पेन्शन, त्याच्यामुळे प्रॉपर पार्लमेंटरी डिबेट या बिल्सचा विचार करताना झालेला नाही। त्याच्यामुळे हे कायदे आणण्याआधी त्याच्यावरती स्टे आणण्यासाठी त्यांनी ही पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार या कायद्यांची बांधणी करताना मानवी हक्कांचा म्हणजेच फंडामेंटल राईट्सचा अजिबात विचार करण्यात आलेला नाही, त्याच्यामुळे हे कायदे आणू नयेत अशी त्यांची मागणी आहे। आता या नवीन कायद्यानुसार महिला आणि बालकांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांची शिक्षा जास्त करण्यात आली, वाढवण्यात आलेली आहे किंवा काही गोष्टी ज्या आधी गुन्हे मानण्यात आलेल्या नव्हत्या त्या गोष्टी आता गुन्ह्यांमध्ये मोडल्या जातील अशा प्रकारचे बदल या नवीन कायद्यामध्ये केलेले आहेत। अडल्ट्री हा आधी गुन्हा नव्हता किंवा तो सस्पेंड केला गेला होता सुप्रीम कोर्टाकडनं, तो आता पुन्हा गुन्हा म्हणून करण्यात आलेला आहे। आणि सेडिशन लॉमध्ये सुद्धा काही चेंजेस करण्यात आलेले आहेत किंवा अशा प्रकारचे बरेच फेरबदल या नवीन कायद्यांमध्ये केले। आता हे नवीन कायद्यातले बदल योग्य आहेत की अयोग्य आहेत हे मला तुमच्याकडून ऐकायला नक्कीच आवडेल। तुमचं या गोष्टीवरती काय मत आहे? आता गृहमंत्र्यांकडून कायद्यांची घोषणा तर झाली आहे, पण हे कायदे अस्तित्वात कधी येतील याची घोषणा तारीख अजून ठरलेली नाही। त्याच्या आधी याच्यामध्ये अमेंडमेंटसाठी इतके प्रोटेस्ट करण्यात येत आहेत किंवा या कायद्यांना इतक्या प्रोटेस्टना सामोरं जावं लागत आहे। आता याच्यामध्ये बदल करण्यात येतील की नाही हे बघावं लागेल, हे बघणं गरजेचं आहे। त्याआधी मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की याच्यामध्ये बदल करणं योग्य आहे की अयोग्य।